हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतीज वर्ड्स अँड मॉल. जसं तुम्हाला माहीतच आहे की आम्ही अक्कलकोटला आलो होतो. आज आहे त्या ट्रिपचा दुसरा दिवस. आज आम्ही जाणार आहोत पंढरपूरला आणि तुळजापूरला. सो फर्स्ट आम्ही जाणार आहोत पंढरपूरला. सो चला मग भेटूया. चला मग आता गाडी पण रेडी आहे आणि सगळी पॅकिंग पण झाली आहे आणि आम्ही आता निघतो आहे आमच्या सेकंड डेला. गुड डे ना आवडत. दुसरा दे दुसरा देऊन मग ते बंद केलं ना शेरू. खाल्लं ना खाल्लं. आम्ही आता पंढरपूरला पोचलो आहोत. ॲक्च्युली आमची बुकिंग केलेली होती ऑनलाईन दर्शनासाठी. आता आम्ही चेक करतो की कुठे आहे ते. इथे जवळपास सगळं खूप साऱ्या मूर्ती वगैरे असं खूप काही मिळतं. सगळं ज्वेलरी वगैरे. चौकामध्ये मोबाईल आणि लगेज लॉकर आहे. तिथे आपले फोन ठेवून दिले. आम्ही पण आता आमचे फोन सबमिट करतोय आणि मग आता आम्ही दर्शनाला जाऊ आणि दर्शनावरून आल्यानंतर मग आता मी तुम्हाला भेटतो. किती सांगता? 450. आताच आम्ही दर्शन करून आलो होते आणि आम्ही आता आलो चंद्रभागेला. तुम्हाला पण त्यानंतर आम्ही चंद्रभागेमध्ये मस्त बोटिंग केली. एक छान असा राऊंड घेतला. बाहेर जेवढी गरमी होती तेवढीच आतमध्ये पाण्यामध्ये आम्ही बोटिंग करत असताना तेवढंच थंडगार वाटत होतं. तशी तर पाण्याची पातळी खूप कमी होती, पण जे बोट चालवणारे दादा होते ते सांगत होते की म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर येतो तेव्हा समोरच्या ब्रिजवरून पाणी वगैरे जातं असं. पुढे मग आम्ही आमचा लंच केला आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाण्यासाठी निघालो. आता आम्ही तुळजापूरला पोचलो आहोत आणि जसे पंढरपूरला आपण स्टॉल बघितले होते तसे इथेही आपल्याला स्टॉल्स बघायला मिळतात. जसे वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती, ज्वेलरी, ओटी, फुलं, म्हणजे जे काही डेकोरेटिव्ह स्टफ आहे जे सगळंच आपल्याला इथे मिळतं. आम्हाला तुळजापूरला पोचायला ऑलमोस्ट 4 वाजले होते आणि थोडीफार गर्दी पाहता आणि आम्हाला परत रात्री रिटर्न आमची जर्नी होती. त्यामुळे आम्ही पास विकत घेऊनच दर्शन करायचा विचार केला.
सो इथे आपल्याला 2 प्रकारचे पास बघायला मिळतात. एक आहे धरमदर्शन आणि दुसरं होतं ते मुखदर्शन आणि एक तिसरं असतं ते आपण लाईन लावून दर्शन घेतो विदाऊट पासेस. ह्या तिन्ही लाईन इव्हेंच्युअली एकमेकांना एका प्लेसवर येऊन कनेक्ट होतात. ह्या तिन्ही लाईनच्या दर्शनामध्ये फरक एवढाच होता की तुम्हाला लाईनमध्ये थोडा कमी वेळ उभं राहावं लागतं आणि आपलं दर्शन थोडं लवकर होतं. इथे पुढे हा दिसतोय तो मंदिराचा परिसर आहे. इथे आपल्याला छोटी छोटी छान छान अशी मंदिरं बघायला मिळतात. सो आता आमचं आई तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो सोलापूरला सिद्धेश्वर टेम्पलला. आणि तसं दर्शनाचं म्हणाल तर आम्ही पासेस घेतले होते, त्यामुळे आमचं दर्शन तर एकदम व्यवस्थित झालं. थोडासा मॅनेजमेंटचा गोंधळ होता, पण ठीक आहे, चालेल. चला आता भेटूया आपण पुढे. रामेश्वर छान आहे ना, तिथे आहे मंदिर ते आहे. तिथे आहे. इथे आता आम्ही सिद्धेश्वर टेम्पलला पोचलो आहोत आणि खूप छानच आहे ह्याचा परिसर.